निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। नमस्कार, मी सहदेव जाधव, आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज। त्याचबरोबर पुन्हा मुंबई, नाशिक या ठिकाणी काम करतो, परंतु संगमनेर सारखं वातावरण, भौतिक सुविधा आणि चांगली डेव्हलपमेंट, त्याचबरोबर इथं डेव्हलपमेंट झालेल्या शैक्षणिक संस्था, हे सगळं जर पाहिलं तर निश्चित माझ्या मते महाराष्ट्रामध्ये बारामती आणि संगमनेरचं नाव हे महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं आणि एक चांगलं नाव, असं नाव हे थोरात साहेबांच्या माध्यमातून आणि डॉक्टर सुधीर तांबे साहेबांच्या माध्यमातून आणि पदवीधराचे आमदार सत्यजित तांबे साहेबांच्या माध्यमातून घेतलं जातं आणि निश्चित खूप चांगली डेव्हलपमेंट संगमनेर शहरामध्ये चालू आहे आणि खूप मोठी डेव्हलपमेंट संगमनेर मध्ये होणार आहे। तुम्ही जर जागेचा जर विचार केला तर नरमीन पॉईंटचे जे रेट आहेत ते रेट संगमनेरमध्ये काही काही जागेला आहे, म्हणजे संगमनेरमध्ये किती मोठी डेव्हलपमेंट झालेली आहे आपल्याला पाहायला मिळेल। आणि आपण जर डेव्हलपमेंटच्या दृष्टीने जर विचार केला तर ज्वेलरचा जर विचार केला तर तालुका लेवलला संगमनेर तालुक्यामध्ये महाराष्ट्रातले सगळे, इंडियातले सगळे ब्रँड हे ज्वेलरचे आलेले आहे। आणि बँकेचा जर विचार केला तर महाराष्ट्रामधील ज्या नामांकित बँका आहेत संपूर्ण सगळ्याच्या सगळ्या बँकेच्या ब्रँच या संगमनेर शहरामध्ये झालेल्या आहेत आणि खूप मोठी डेव्हलपमेंट, त्याचबरोबर हजारो कोटी रुपयाच्या ठेवी बँकेमध्ये आहेत। संगमनेर साखर कारखाना असेल, दूध संघ असेल, त्याचबरोबर अमृत उद्योग समूहाच्या माध्यमातून चालवलेले उद्योग असतील, त्याचबरोबर मालपाणी उद्योग समूहाच्या माध्यमातून चालवलेले उद्योग असतील, हे संगमनेर शहरामध्ये उंचीवर नेऊन ठेवलेले आहे आणि निश्चित संगमनेर शहर खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झालेलं आहे। सत्यजित तांबेंनी जे विजन मांडलंय नगराध्यक्षपदी मैथिलीताई तांबेंना, काय वाटतंय तुम्हाला एक सुशिक्षित म्हणून? सत्यजित तांबेंचं विजन हे पूर्ण महाराष्ट्र घेतं। तुम्ही जर त्यांचे व्हिडिओ किंवा विधानसभेतले भाषणं किंवा इतर काही अभ्यासपूर्ण भाषणं जर पाहिले तर राज्याचे मुख्यमंत्री आता जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ते सुद्धा त्यांच्यावर इतके ॲप्रिशिएट आहेत की ते सुद्धा सांगतात की त्यांच्या भाषणामध्ये मी बऱ्याच वेळा ऐकलं, माझं जागेच्या कामानिमित्त नागपूरमध्ये पण जाणं येणं असतं, तिथं सुद्धा सत्यजित तांबेंचं खूप चांगलं नाव घेतलं जातं आणि ज्या वेळेला मुख्यमंत्री ॲप्रिशिएट करतायत की हा माणूस भविष्यामध्ये हा महाराष्ट्र घडवण्यामध्ये जो मैलाचा दगड आहे त्याच्यामध्ये नंबर 1चा दगड राहील, असं काम सत्यजित दादांच्या माध्यमातून महाराष्ट्रात चालू आहे। आणि त्याचं जर कौतुक मुख्यमंत्री, राज्यातले सगळे मंत्री किंवा यापूर्वीचे काँग्रेसचे सगळे मंत्री असेल किंवा शिवसेनेचे मंत्री असेल, सगळे पक्षीय मंत्री हे सत्यजित दादांचं नाव इतक्या मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि इतकं चांगलं नाव, चांगलं गुडविल हे सत्यजित दादांचं असतं। ज्या ज्या वेळेला मी कधी कोकणात गेलो, विदर्भात गेलो किंवा इकडे पश्चिम महाराष्ट्रात गेलो तर सत्यजित दादांचं व्हिडिओ न पाहिलेला एक छोटा मुलगा सुद्धा भेटत नाही, इतका त्यांचे फॉलोअर आहे। खूप चांगलं काम सत्यजित तांबेंच्या माध्यमातून चालू आहे आणि निश्चित मैथिलीताई सुद्धा एकदम ब्रिलियंट, हुशार, आज पुण्यासारख्या मोठ्या शैक्षणिक संस्थेमध्ये त्यांची शैक्षणिक संस्था आहे तिथं काम करतायत आणि निश्चित हुशार व्यक्तिमत्व मैथिलीताई यांना नगराध्यक्षपद मिळालं तर संगमनेर म्हणजे मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये टॉप 1चं संगमनेरची नगरपालिका करतील असं मला वाटतं। आणि निश्चित ह्या वार्डामध्ये 3 नंबर वार्डामध्ये आमचे मित्र पवार सर यांच्या सौभाग्यवती ह्या उभ्या आहेत, शोभाताई पवार, आणि आमचा दुसरा एकदम हुशार मुलगा आणि कामामध्ये एकदम अग्रेसिव्ह असलेला किसान कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर काम करणारा सौरभ कासार आहे आणि निश्चित खूप चांगलं काम ह्या वार्डामध्ये होईल। पवार सरांच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर ह्या वार्डामध्ये घराघरामध्ये आमचे पवार सर पोहोचले आहेत। त्या दिवशी त्यांना एक फोन केला की मागच्या कॉलनीमध्ये लोकांचा फोन आला आहे आणि तिथं एक डुक्कर मृतावस्थेत पडलेला आहे, तर बरेचसे नगरसेवक नगरपालिकेला फोन करून सांगतायत की तिथं डुक्कर पडले तेवढं घेऊन जा, परंतु पवार सर असं नाही करत। पवार सर पहिले तिथं आले, डुक्कर कुठं पडलेलं आहे, त्याची दुर्गंधी किती आहे आणि ते उचललं गेलं पाहिजे। जोपर्यंत ते डुक्कर उचलत नाही तोपर्यंत पवार सर तिथून हल्ले नाही। कुठल्या कॉलनीतली लाईट बंद असली तर लाईट चालू झाल्याशिवाय पवार सर तिथून हल्ले नाही। गटारी असतील
प्रत्येक याच्यामधल्या काही समस्या असतील या वार्डामध्ये तर पवार सरांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. धन्यवाद. आपण बघितलेलं आहे. कसं बघताय या सध्या संगमनेर नगरपालिकेची ही जी निवडणूक होती याकडे कसं बघताय? संगमनेर नगरपालिकेची ही निवडणूक आहे, लोकांना वाटतं खूप अटीतटीशी होणार आहे, पण मुळीच नाही. ही निवडणूक एकतर्फीच होणार आहे. ठीक आहे, बाळासाहेब थोरातांना यावेळेला जरा अनपेक्षित अशा प्रकारे यश आलं नाही, परंतु सर्वसामान्य लोकांना या 1 वर्षामध्ये जे अनुभव आलेले ते अनुभव लक्षामध्ये घेऊन निश्चितपणे यावेळेला सर्व वॉर्डामध्ये बाळासाहेब थोरात तांबे असतील हा ग्रुप जो आहे हा निश्चितपणे चांगल्या मतदानाने या ठिकाणी निवडून येणार आहे. मतदारांचा जो अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्णपणे भंग झालेली आहे. कारण जाणीवपूर्वक अशा प्रकारचे काही वक्तव्य केले जातात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एवढ्यामध्ये आपण पाहतो की इकडून निधी आणला तिकडून निधून आणला. 40 वर्षामध्ये निधी आणल्याचा कुठलाही बोर्ड आपल्या संगमनेरमध्ये आपण पाहिलेला नाही. निधी असल्याशिवाय ही कामं झाली का हा प्रश्न लोकांना पडलेला आहे. परंतु जे शिकलेले आहे लोक त्यांना निश्चितपणे लक्षात आलेलं आहे की बाळासाहेब थोरात असू द्या, तांबे असू द्या, सत्यजित असू द्या, दुर्गाताई असू द्या, यांनी एक वेगळ्या अशा प्रकारची संपूर्ण संगमनेरची रचना बदललेली आहे. मी एकच उदाहरण फक्त देणार आहे. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये पाणी भरण्यासाठी 4-4 फूट खड्डे होते. निळवंड्याचं पाणी आल्यापासून आपल्या माता भगिनी ज्या आहेत त्यांचा हा सगळ्यात मोठा अशा प्रकारचा त्रास मिटलेला आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी येतं, 2 तास पाणी एक वेळेला जरी आलं येतं. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, संगमनेरमध्ये ज्या ज्या ठिकाणी मंदिर होतं त्या मंदिराला खेटून कुंडी होती. मग शनी मंदिर असू द्या, दत्त मंदिर असू द्या, खंडोबाचं मंदिर असू द्या, आरगडीचं मारुती मंदिर असू द्या. परंतु दुर्गाताई आल्यानंतर संपूर्ण हा जो त्यांनी कचरा संकलनाचा जो अशा प्रकारचा मुद्दा विचारामध्ये घेतला तो निश्चितपणे अत्यंत स्तुत्य आहे. आणि त्यामुळे हे 2 प्रश्न आपल्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाशी निगडीत आहे. काही लोक असे दिशाभूल करतात की रस्ते झाले नाही, अमुक झाले नाही. अजिबात नाही. रस्ते झालेले सगळे झालेले, सगळ्याच गोष्टी काही 100% पूर्ण होत नाही. हळूहळू त्या टप्प्याटप्प्याने पूर्ण झालेल्या आहे, होतील. आणि अशा प्रकारे या ठिकाणी जरी लोकांना असं वाटत असेल की आपण ही निवडणूक जिंकू, परंतु सगळ्यात महत्त्वाचं की त्यांच्याच अनेक लोकांनी, कालच मी वैशाली तारेची एक मुलाखत ऐकलेली, शहर अध्यक्ष असून ती महिला, तिच्यावर किती प्रकारे अन्याय करण्यात आलेला आहे आणि सर्वसामान्य लोकांना लक्षात आलेले, लोक बाजूला होऊन राहिलेले. चुकून कुणी अशा प्रकारे राहिले असतील तर त्यांना चूक कळालेली आहे, पण ते गप्प आहेत सगळ्यात महत्त्वाचे. आणि गप्प बसून ते बरोबर या ठिकाणी मतदान करणार आहे. या ठिकाणी आपल्या वॉर्डामध्ये सौरभ कासार आहे, बाळासाहेब थोरात यांची शोभाताई पवार आहे. यांचं काम आपण पाहत आलेलो आहे. बऱ्याच वर्षापासून हे काम करत आहे, चांगलं काम करत आहे. हा संपूर्ण आपला मालदाड रोड रस्ता दिसतोय, या ठिकाणी दुभाजक टाकलेले, दोन्ही बाजूला झाडी लावलेली आहेत. आणि प्रत्येक वेळेला बाळासाहेब प्रत्येकाच्या घरापर्यंत जातात. काही काम असलं की त्यांना बोलवलं, फोन केला, बाळासाहेब जातात आणि सगळं काम ते अत्यंत व्यवस्थितपणे करतात. फक्त मतदारांना या ठिकाणी मी अगदी प्रेमाचा हात जोडून विनंती करणार आहे, कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका, हिंदुत्वाच्या खोट्या गप्पाला पडू नका. हे हिंदुत्व फक्त त्यांच्या डोक्यामध्ये आहे, मनामध्ये नाही आहे. आणि म्हणून ते दोन्ही उमेदवार नव्हे तर आपल्या या संपूर्ण संगमनेरामध्ये असलेले सगळे 30च्या 30 जे उमेदवार आहे त्यांना सर्वांनी बहुमताने निवडून द्यावं हीच मी सर्व मतदारांना विनंती करतो. टच लेझर क्लिनिक, लेझरद्वारे मूळव्याध, फिशर, भगंदर उपचार केंद्र, कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार, मूळव्याधचं इंजेक्शन देखील उपलब्ध. पुरुषांसाठी शिश्न शिथिलता घालवून ताठरपणा निर्मिती उपचार, दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन, अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा. तर बघताय काय, आजच संपर्क करा. डॉक्टर कानडे हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालया शेजारी, राहाता, जिल्हा अहिल्यानगर. संपर्कासाठी क्रमांक आहे 9420636736 किंवा 8208423324.